विधवा महिलेच्या घरात बळजबरीने मीटर. संतप्त शिवसैनिकांची थेट महावितरणवर धडक. स्मार्ट मीटरची सक्ती महावितरणच्या अंगलट येणार. कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करून तुम्ही मीटर लावू नये. ते बाई मीटर काढू देत नव्हती म्हणून त्यांची लाईन कापून टाकली. नमस्कार. एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. अमरावतीच्या दर्यापुरात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट प्रचंड आक्रमक झाला आहे. एका गरीब विधवा महिलेच्या घरात तिची कोणतीही संमती नसताना बळजबरीने स्मार्ट मीटर बसवल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट दर्यापूर महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. बंद करा. ज्या ज्या ठिकाणी खराब झाले असतील मीटर त्याच ठिकाणी लावा. अन्यथा तुमच्या शासकीय बिल्डिंग असतील, शासकीय तुमचे ऑफिस असतील, निमशासकीय ऑफिस असतील, त्या ठिकाणी तुम्ही जरूर लावा. तिथं तुम्हाला सक्ती न दिली. शाळा असतील, कॉलेज असतील, परंतु घरगुती कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करून तुम्ही मीटर लावू नये. ही तुम्हाला विनंती करायला आम्ही आलो आहे. याच्यानंतर आम्ही विनंती करणार नाही. नागरिकांची संमती घेतल्याशिवाय एकही स्मार्ट मीटर बसवू नये. शेतकरी, विधवा आणि सर्वसामान्य ग्राहकांवर कसलाही दबाव खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम शिवसेनेने अधिकाऱ्यांना दिलाय. आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी एका विधवा महिलेच्या घरचं मीटर काढलं. ते बाई मीटर काढू देत नव्हती म्हणून त्यांची लाईन कापून टाकली. त्यांचा फोन आला तर बच्चूभाऊ घरीच होते आपले बसलेले. जिल्हाध्यक्षसुद्धा घरी होते बसलेले. तिथून मग बच्चूभाऊंनी यांच्याशी वार्तालाप केला. तर अशामधून तुम्ही जर लोकांची लूट करत असाल, म्हणजे कंपनी जर लोकांची लूट करत असेल, तर त्याच्या विरुद्ध आवाज आम्हाला उठवावा लागेल. आणि याच्यापेक्षाही मोठं आंदोलन, यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही करू. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जर यापुढेही महावितरणने बळजबरी केली तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे. ताज्या आणि तडकफडक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ब्युरो रिपोर्ट, संस्कारांचा जनवाद, दर्यापूर.